सुप्रभात मित्रांनो, तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे ओझरच्या विघ्नहाराच्या दारातून। तर मित्रांनो, आत्ता आम्ही निघतोय आहे विघ्नहाराला बाय बाय करून आता निघतोय। हा बघू शकता माझ्या पाठीमागे पुन्हा एकदा हा खूप सुंदर असा मंदिर हा बघा मित्रांनो। तर ओझरमधून निघतोय आम्ही आता, आणि ओझरमधून आता कुठे जाणार आहोत तर तुम्हाला सांगेन थोड्या वेळातच। तर सकाळी शिरा आणि चाय, तर मस्तपैकी नाश्ता झाला आहे आणि निघतोय आहे। आणि आत्ता वाजले सकाळचे 6:45। तर निघतोय आणि हे बघा आमची बायसुद्धा मस्तपैकी रेडी झालेत, बाबासुद्धा हे बघा हाय कर, हाय बाय ए डायनासोर हाय कर, हाय हाय। हे बघा इथे वहिनी नंतर मग आई दोघी जणी पुन्हा मॅचिंग केली आहे मस्तपैकी। तर चला इथे निलू आणि आपली गाडीसुद्धा सेट झाली आहे। तर चला चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 8:30 आणि आपण पोहोचलोय आता। बघू शकता श्री महागणपती रांजणगाव। आता प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोय आणि खूप फास्ट चालू आहे आपण। हे बघा सर्व मंडळी आता उतरतोय गाडीमधून आणि जातोय आहे। आणि आई बघा एक नंबर। आणि बायोच्या अजून झोपण्यात आली आहे, झोपते आहे। तर चला जाऊया बाप्पाच्या दर्शनासाठी आणि बाप्पाचे दर्शन करून घेऊया। तर चला, हे बघा खूप छान असं महाद्वार बनवलेलं आहे। जाऊया आता, हत्ती बाय। तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा एंट्री करता तेव्हा तिकडून एंट्री करता आणि मग ते चप्पल स्टँड आहेत, ते चप्पल स्टँडला चप्पल ठेवायचे आहेत आणि मग आतमध्ये तिकडून खालून येऊन तर तिकडे मोठा हॉल आहे, तिथे तो दर्शनाची रांग लागते। आणि आता आम्ही किंवा लाईनमध्ये उभे आहोत, तर जातोय आहे। आणि हा बघा गार्डन खूप छान बनवलेलं आहे, ते गार्डनसुद्धा बघायला भेटते आणि लाईन पण आहे। तर मित्रांनो, इथे विहीर आहे हे बघा। तर विहिरीमध्ये आलो आहे आणि विहिरीमध्ये येताना आपल्याला इथे समोरच तर महादेवाचं आहे बघा, इथे छोटंसं शिवलिंग आहे आणि इथे विहीर आहे। विहीर पण भरली आहे पूर्ण, हे बघा इथपर्यंत पाणी आलं आहे पूर्ण। गणपती बाप्पा मोरया। आणि मित्रांनो, आपला रांजणगावचा महागणपतीचं बाप्पाचं दर्शन झालं आहे आणि बघू शकता माझ्या पाठीत मंदिर आहे। मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यात आपल्याला अलाउड नव्हता व्हिडिओ करायला। आणि सभा मंडप आहे, तो लाकडी पूर्ण कोरीव काम केलेला लाकडाचा होता, खूप छान होता। आणि सोबत बाहेर पडलो आणि विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये गेलो, तिथे दर्शन केलं आहे, तिथे पण खूप छान दर्शन झालं आहे। आणि आता आलो आहे, इथे विहीर होती, तर विहिरीच्या बाजूला बसलो आहे, थोडे फोटो काढणार आहोत। आणि तुम्ही बाहेर आवारामध्ये फोटो काढू शकता, पण आतमध्ये फोटो काढू शकत नाही। तर चला, बाप्पाचं दर्शन झालं आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या नेक्स्ट स्टॉपला। तर चला, गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, मगाशी दर्शनच्या लाईनमध्ये होतो तेव्हा तुम्हाला दाखवलेलं गार्डन, तर हा बघा खूप छान। इथे मस्त स्टॅच्यू बनवलेले आहेत, इथे गेंडा, इथे झेब्रा आहे, इथे लायन आहे, तर तिकडे वाघ आहे, तिकडे जिराफ आहे आणि डस्टबिन म्हणून नेहमीप्रमाणे इथे पेंग्विन आहेत, तर हे बघा। आणि खूप छान असं बनवलं आहे, हा बघा गार्डन मस्त बनवलं आहे, खरंच खूप छान आहे बघा। लाईन मिळाली पण दर्शन खूप चांगलं झालं। काय भावेशदा, कसं वाटतं आजचं दर्शन, कसं झालं आजचं पहिलं दर्शन? दर्शन तर खूप चांगलं झालं, थोडी लाईन होती, ठीक आहे। मित्रांनो, आज संडे पण आहे, त्याच्यामुळे गर्दी जास्त आहे। तर चला जाऊया आपण। हे बघा
आंबा आंबा आंबा. हे बघा मित्रांनो, इथे बैलगाडी सुद्धा आहे. हे बघा. तर चला मित्रांनो, आता चाललोय आपण थेऊरला आणि चाललोय आता आपण बाप्पा दर्शनासाठी. 40 किलोमीटर आहे, 1 तास लागणार आहे. तर चला, गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे चिंतामणी नगरी थेऊर मध्ये. चला आता आपण चाललोय, पार्किंग मधून बाहेर पडलोय. तर मित्रांनो, आज चाललोय आपण दर्शनासाठी. तर चला. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, हा बघा, ते समोर मंदिर आहे. आपलं दर्शन झालंय. गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही, थोडंसं नियम पाळूया आपण पण. आणि मित्रांनो, हा पूर्ण जुन्या शैलीमध्ये बांधलेला मंदिर आहे. आणि हा कौलारू आहे, सोबतच लाकडी सभा मंडप आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही चिंतामणीचं दर्शन करून इथून बाहेर पडता, तेव्हा इथे येऊन मग महादेवाचं दर्शन करा. इथे नंदी महाराजाचं दर्शन करून आपल्याला पूर्ण वाकून आहे बघा, ते जातात बघा, तसं वाकून पूर्ण आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि महादेवांचं दर्शन करायचं आहे. हा बघा, हा सुद्धा खूप छान असं मंदिर आहे. तर चला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन केलंय आणि आत्ता आलोय विठ्ठल मंदिरामध्ये. आणि विठ्ठल मंदिरामध्ये हे बघा, श्री दत्त, नंतर मग श्री कृष्ण. हे बघा मित्रांनो, खूप छान मूर्ती आहेत. नंतर मग इथे ज्ञानेश्वर महाराज, तर इथे संत तुकाराम महाराज. आणि मित्रांनो, फायनली हा बघा, हा आहे विठ्ठल रुक्माई मंदिराचा गाभारा. हे बघा मित्रांनो, दर्शन करून झाल्यावर आता इथे मजा करते प्रीती. हे बघा, गाडीमध्ये बसली आहे प्रीती, मजा करते. हे बघा, हाय कर, हाय. हे इकडे हाय कर. तर बोल, धमाल करते प्रीती. आता गाडीमध्ये बसले. तर मित्रांनो, आत्ता वाजले दुपारचे 1:45 आणि मित्रांनो, आता जेवायला बसलो आहे. बघा, जेवणामध्ये काय मिसल मागवली आहे आणि हा रस्सा आहे. तर वहिनीनी, नेलूनी आणि मी मिसल मागितली आहे. आणि दादाने दोघांनी पण मागवली आहे. पाव नाही काय, तुम्ही का मागवला? पुरी भाजी मागवली दोघांनी पण. तर मित्रांनो, जेवणामध्ये मिसळपाव मागवण्याचं कारण म्हणजे आज आषाढी एकादशी असल्यामुळे कुठेच जेवण नाही आहे. आपल्याला राईस चपाती कुठेच भेटत नाही. आईला आणि बाबांना मागाशी आम्ही खिचडी घेतलेली आणि आता आम्ही मिसळ खातोय. तर या मित्रांनो जेवायला. चला मित्रांनो, आता मिसळ खाल्ली आहे आणि निघालोय. तर हा बघा, आम्ही इथं थांबलेलो. हा साक्षी मिसळ साऊथ इंडियन आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंट होता. आता निघतोय आहे. तर मित्रांनो, आता आपण निघणार सिद्धटेकला निघतोय आता. तर चला, आता आपले अजून 1 ते 1.5 तास जर्नी असणार आहे आणि आत्ता वाजलेत 1. चला बघा, गणपती बाप्पा आपल्यासोबत आहेतच. चला, गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मित्रांनो,
पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो जेवलो, मागाशी बघितलं असेल, जेवलो आणि नंतर मग मस्त की गाढ झोप लागली. 1 तासाचा डिस्टन्स होता त्यामुळे मस्त झोप लागले. तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे. हे बघा सिद्धिविनायक सिद्धटेक. हो मस्त की बघा मोठा असा बघा प्रवेशद्वार आपल्याला इथे बघायला भेटतोय. इथून समोर जाऊन हा बघा गेटमधून मंदिर पण दिसतोय. हा बघा समोरच आहे. तर रोड टच एकदम मंदिर आहे. तर मित्रांनो आपले दर्शन झाले आणि दर्शन फक्त 2 मिनिटात झाले कारण गर्दी अजिबात नाही. तुम्ही बघू शकता हे बघा गर्दी अजिबात नाही. पूर्ण खाली आहे मंदिर. आतमध्ये पण काहीच नव्हतं. डायरेक्ट गावात गेलो, दर्शन घेतलं आणि वापस आलोय. 2 मिनिटं हार्डली 2 मिनिटं लागले. 2 मिनिटं आपलं दर्शन झालंय आणि आता आपण निघणार आहोत. काय मग दादा 1 नंबर दर्शन झाले. आजच्या दिवसातलं हे आमचं 3रं दर्शन आहे ना. आजच्या दिवसातलं हे आमचं 3रं दर्शन आहे आणि आपल्या अष्टविनायक परिक्रमेमधला 7वं म्हणजे आता ह्या सेकंडला. त्याच्यानंतर लास्ट कोणता गणपती राहिला आपला दादा? मोरगाव मोरेश्वर राहिलाय. तर चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो जाऊया आता आपण लास्टचा अष्टविनायक मध्ये लास्ट गणपती राहिला आपला, तो म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. तर चला जाऊया आणि इथून आपल्याला बारी 1.5 तास लागेल ना. 1.5 तासामध्ये आपण पोहोचणार आहोत. तर चला जाऊया. आणि आपले ह्या दिवसामध्ये सुद्धा 4 गणपती होणार आहेत. काल झाले आपल्या अष्टविनायक मध्ये 4 आणि आज 4. आज अष्टविनायक आपला होणार आहे कम्प्लीट. आणि आमचा स्टे मोरेश्वरला मोरगावलाच असणार आहे. तर चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया. तुझ्या गळ्यात कंठी शोभे रे देव गजानना. तुझ्या गळ्यात कंठी शोभे रे देव गजानना. उंदरावरून उतरले गणपती देव गजानन. उंदरावरून उतरले गणपती देव गजानन. उंदरावरून उतरले गणपती देव गजानना. उंदरावरून उतरले गणपती देव गजानना. तुझ्या कमरात आणि बोल. करगटो शोभे रे देव गजानन. तुझ्या कमरात करगटो शोभे रे देव गजानन. तुझ्या कमऱ्यात करगट शोभे रे देव गजानना. तुझ्या कमऱ्यात करगट शोभे रे देव गजानना. उंदरावरून उतरले गणपती देव गजानन. उंदरावरून उतरले बाहेर टाल्या जाऊ. गजानना उंदरावरून उतरले गणपती देव गजानना. उंदरावरून उतरले गणपती देव गजानना. तुझ्या पायात पंजन शोभे रे देव गजानन. तुझ्या पायात पंजन शोभे रे देव गजानन. तुझ्या पायात पंजन शोभे रे देव गजानना. तुझ्या पायात पंजन शोभे रे देव गजानना. चंद्रावरून उतरले गणपती देव गजानन. चंद्रावरून उतरले गणपती देव गजानन. उंदरावरून उतरले गणपती देव गजानना. उंदरावरून उतरले गणपती देव गजानना. तुझ्या डोक्यात मुंगुट शोभे रे देव गजानन. तुझ्या डोक्यात मुकुट शोभे रे देव गजानना. तुझ्या डोक्यात मुकुट शोभे रे देव गजानना. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो आता आपला शेवटचा मोरगावचा मयुरेश्वर राहिला आणि आपण तिथे आलोय आणि आपला अष्टविनायक झालाय कम्प्लीट. इथे आता झालाय नाही, आता होईल थोड्या वेळातच.
तर चला मित्रांनो जाऊया आपण आणि गणपती बाप्पाचं दर्शन करूया. आणि खूप छान असे दर्शन झाले सर्व. कुठेच आम्हाला जास्त लाईनमध्ये उभं राहायला लागलं नाही. अजूनपर्यंत 15 मिनिटाच्या वरती आम्ही कुठेच लाईनमध्ये उभे राहिलो नाही. आता जातो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी आणि शेवटचं दर्शन असणार आहे. म्हणजे शेवटचं दर्शन म्हणजे अष्टविनायकचं शेवटचं दर्शन. अजून आपण जेजुरीला जाणार आहोत उद्या. तर हे बघा हे सर्वजण. काय वहिनी फायनली आपलं झालं दर्शन सर्व. कसं वाटतंय? तर चला मित्रांनो जाऊया आणि आपल्या गणपती बाप्पाचा मयुरेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया. चला. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आपला अष्टविनायक दर्शन कंप्लीट झालं आहे आणि आपली समाप्ती झाली आहे दर्शनाची. ती झाली आहे मोरगावचा मयुरेश्वर. इथे समाप्ती झाली आहे आणि आपण स्टार्ट केलेला वरद विनायकच्या इथे आहे. तर हा बघा मित्रांनो खूप छान असं दर्शन झालं आहे. आणि मित्रांनो मित्रांनो अष्टविनायक म्हणजे 8 गणपती. 8 गणपतीमध्ये जे 6 गणपतीचं मंदिर होतं त्यांच्यामध्ये जो आपला मंडप होता सभा मंडप तो लाकडाचा होता. पण इथे सभा मंडप काचलाच आहे. हा बघा असा दगडांनी बनवलेला आहे आणि आतमध्ये गाभारा पण दगडांनी बनवलेला आहे. आणि बाकीच्या इथे आम्ही गेलो जिथे दर्शन केला तुम्ही पण बघितला असाल तो सभा मंडप आपला लाकडाचा बनवलेला होता. आणि हा बघा खूप छान असा मंदिर आणि याच्यावरती पण नक्षी आणि कोरीव काम खूप छान केलेलं आहे. बघू शकतो तुम्ही हे बघा. आणि वरती सुद्धा गणपती बाप्पा आणि ऋषीमुनी आहेत. तर हे बघा खूप छान असं आहे. आणि हे बघा 2 भाऊ मस्ती करतायत हे बघा. तर चला मित्रांनो आता दर्शन आपले सर्व काही संपलेत आणि उद्याचे दर्शन असं आम्ही जेजुरीला जाणार. तुम्हाला मागाशी पण बोललो. तर जेजुरीला अजून कोणते दर्शन असतील ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एक तुमचं स्वागत करतो. आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे बघू शकता 7:15 वाजलेत आणि संध्याकाळ झाले 7:15 वाजलेत. तर मित्रांनो आम्ही बघा इथे स्टे घेतला आहे मल्हार भक्ती निवास. तर मित्रांनो तुम्हाला बोललो की मी मोरगावला थांबणार होतो पण मोरगावला थांबलो नाही कारण तिथे टाईम होता आपल्याजवळ. त्यामुळे डायरेक्ट बोललो जेजुरीला येऊया आणि जेजुरीत सकाळी मल्हारी देवाचं दर्शन करून मग आम्ही निघणार आहोत. तर उद्याची सुरुवात आपल्या मल्हारी देवाच्या दर्शनापासून होणार आहे. आणि हा बघा आपलं भक्ती निवास. तर इथे भक्ती निवासमध्ये आहोत आणि आम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये मस्तपैकी रूम भेटले आहेत. 400 रुपयेमध्ये भेटलेत. तर चला पहिले तुम्हाला रूम दाखवतो मी. तर चला जाऊया. तुम्ही एंट्री केलात की इथे रिसेप्शन आहे. तर इथे तुम्ही येऊन तुमची बुकिंग करू शकता. तर चला आपली 2nd फ्लोअरवर रूम आहेत. तर 2nd फ्लोअरवर जाऊया आणि तुम्हाला रूम दाखवतो. तर मित्रांनो हे बघा आपली C 213 आणि 212 2 रूम आहेत. आणि ह्या बघा रूममध्ये तर हे बघा हे असे सिंगल बेड भेटतात. 2 बेड भेटतात. तर मित्रांनो ह्याची प्राईस आहे फक्त 400 रुपये. 1 नाईट स्टे तुमचे 400 रुपये फक्त प्राईस आहे. आणि खूप छान आहे रूम क्लीन आहे. इकडे बाथरूम आहे अटॅच. तर इथे आरसासुद्धा दिलेला आहे. तर चला मित्रांनो जाऊया. बाकीचे सर्व त्या रूममध्ये फ्रेश होतात त्याच्यामुळे तुम्हाला इथं रूम दाखवली आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती एक गोष्ट जर आवडली असेल तर एक कमेंट करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तर चला व्हिडिओला इथे समाप्त करतो. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब. कीप लविंग कीप सपोर्टिंग. तोपर्यंत मी व्हायपेटून तुमची रजा घेतो. मल्हारी देवाचा हेल कोट.